जर तुमच्याकडे एखादी नोट फाटलेली, मळलेली किंवा थोडीशी खराब झालेली असेल तर ती फेकू नका, कारण तुम्ही ती सरकारी किंवा खाजगी कोणत्याही बँकेत जाऊन अगदी विनामूल्य बदलवू शकता. RBIनं आपल्या नव्या नियमांमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी ही तरतूद केली आहे. बँकेत अशा नोटा घेऊन गेलात की बँक कर्मचारी त्या नोटांची अवस्था तपासतील आणि तिला सॉइल्ड म्हणजे मळलेली किंवा म्युटिलेटेड म्हणजे फाटलेली किंवा कापलेली असं साधारण वर्गीकरण करून त्या बदल्यात लगेचच त्याच मूल्याच्या दुसऱ्या नवीन नोटा तुम्हाला देतील. पण हो, नोट तेव्हाच स्वीकारली जाईल जेव्हा दोन्ही बाजूंचे नंबर्स आणि डिझाईन स्पष्ट दिसत असतील आणि नोट नकली नसेल. जर तुमच्याकडची नोट 2 तुकड्यांमध्ये असेल तर दोन्ही भाग एकत्र घेऊन गेलात तरीही ती बदलली जाऊ शकते. जर नोटेचा मोठा भाग खराब झालेला असेल तर बँक ती RBIकडे पाठवते, जिथे तपासणीनंतर योग्य ती भरपाई मिळते. यात एका वेळी जास्तीत जास्त 5,000 रुपयांपर्यंत किंवा 20 नोटांपर्यंत नोटा बदलता येऊ शकतात. नोटेवर टेप लावणं किंवा स्टेपल करणं टाळा, कारण अशा नोटा नाकारल्या जाऊ शकतात. यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही संपूर्ण सेवा फ्री आहे आणि कोणतीही बँक नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाही. ओळखपत्र म्हणून पासपोर्ट, आधार कार्ड किंवा वोटर ID मात्र सोबत ठेवा. चला तर मग अशा फाटलेल्या तरीही आतापर्यंत जपून ठेवलेल्या नोटा काढा बाहेर, बँकेत जा, बदलून घ्या आणि तुमचे पैसे वाचवा. आणि हो, RBIच्या या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला फॉलो करायला विसरू नका.